नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। श्रींचं आगमन थाटामाटात आणि सर्व या जगातल्या विपत्त्या, येणाऱ्या संकट आणि येणारी आणि विपरीत परिस्थिती हे निवारण हो आणि समाजामध्ये सलोखा आणि सद्भावना निर्माण हो या संदर्भातून दरवर्षी आपण श्रींचं आगमन थाटामाटात करतो आणि या थाटामाटात करून सर्व सृष्टीला हरितमय आणि सुखी संपन्नतेचा वरदान या श्रींकडून मिळो याच्यासाठी आपण नेहमी प्रार्थना करत असतो। आता हाच सण 10 दिवस थाटामाटात चालणार आहे, परंतु श्रींकडे आमची एक अजून विनम्र प्रार्थना आहे की जी संदर्भ जो प्रश्न आणि जो विषय आज समाजासमोर भस्मासुरासारखा उभा आहे ना, तो म्हणजे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे घोटाळे। हे घोटाळे सर्वसामान्य माणसाला दिलासा देणार म्हणजे सर्वसामान्य माणसाला भेडसावणारे आणि सर्वसामान्य माणसाला त्रासदायी ठरणारे घोटाळे दिसत आहेत। आज या घोटाळ्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचं जीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे। आज सर्वसामान्य माणसांनी स्वतःची जवळपास जी काही जमापुंजी होती, जी काही बचत करून सर्वसामान्य माणसाने आपले स्वप्न फुलवण्यासाठी ही बचत भविष्यामध्ये वापरण्याचा प्रयोग केला होता, परंतु त्याच्यावरच आज पाणी फिरतंय की काय अशीच संभ्रमाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। परंतु जेव्हा या संकटातून जेव्हा एक विघ्नहर्ता जेव्हा आपल्या पाठीशी उभा राहतो आणि ही विघ्नहर्ता जेव्हा या सगळ्या विघ्नांचं निवारण करतो ना, त्या पद्धतीने आज न्यायालय आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे। आज प्रत्येकाला प्रश्न पडतोय की या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं आणि कुठपर्यंत लांबवल्या जातील। न्यायालयात वेळ लागतो, पण 100% मिळणारा हा सुखद अनुभव सर्वसामान्य माणसाला दिलासा देऊन जाणार आहे। भलेही वेळ लागू द्या। परिस्थिती जी आहे वरच्यावर ज्या पद्धतीनं ही तपास यंत्रणा न्यायालयासमोर एक एक चिठ्ठे उघडत आहे ना, एक एक खुलासे करते ना, त्याच्यातलाच आज एक खुलासा तुमच्यासमोर मांडणार आहे। ईडीनं ज्या पद्धतीनं या विषयांमध्ये आपलं पदार्पण केलं आहे आणि ईडीच्या माध्यमातून सुरेश कुटेच्या चौकशा आता सुरू झालेल्या आहेत। या सुरेश कुटेंच्या संदर्भात मागच्या महिन्यामध्ये ईडीनं जवळपास 3 दिवस सुरेश कुटे यांची कसून चौकशी केली। ही चौकशी होती ते फ्रान्समध्ये सुरेश कुटे यांनी 200 कोटी रुपये मनी ट्रेल केलेला आहे। म्हणजे 200 कोटी रुपये शेल कंपन्या उभा करण्यासाठी हे 200 कोटी रुपये पाठवलेले आहेत। याचा निवाडा करण्यासाठी ईडी ही बीड जिल्ह्यात आली होती किंवा याचा सगळा तपास आणि सर्व बाबी छाननी करण्यासाठी ईडी ही मराठवाड्यात थांड मांडून होती। आता हा प्रवास ईडीचा आता फ्रान्सकडे आहे की ज्या काही मनी ट्रेल ज्या पद्धतीने यांनी पैसे पाठवले आणि कालच्या यशवंत कुलकर्णीच्या हाजरीच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस 5 दिवसाचा रिमांड संपला आणि 5 दिवसाच्या रिमांड संपल्यानंतर यशवंत कुलकर्णी आणि वैभव कुलकर्णीला जेव्हा कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं, त्यावेळेस कोर्टातही या गोष्टीचे पुरावे मिळालेत। या पद्धतीनं या गुन्ह्याचे तपासी अधिकारी श्री गोल्डे साहेबांनी या गोष्टी समीकरण मांडलं आणि हे समीकरण मांडत असताना गोल्डे साहेब म्हणाले की 200 कोटी रुपये यांनी फ्रान्सला पाठवलेत आणि ईडीचाही तोच शेल कंपन्यांचा 200 कोटीचा व्यवहार तपासण्यासाठी ईडी आता फ्रान्सकडे रवाना होणार आहे। हे आधी मी बोलतोय। कसं आहे की सामाजिक जीवन जगताना या गोष्टीचा फार मोठं भान ठेवावं लागतं। छोट्या स्वप्नांना फुलवण्यासाठी त्याला खत पाणी त्या पद्धतीची मेहनत करावी लागते, परंतु जे भामटे स्वप्न असतात ना, भामटेगिरी असते ना, ती भामटेगिरी जपण्यासाठी मेहनत नाही, फक्त अक्कल लढवावी लागते। आणि माझ्या 100% हे ज्ञात आहे, मला ही 100% खात्री आहे की ह्या सगळ्या मोठमोठ्या ज्या व्ह्यू आणि चक्रव्यूह रचण्यात जो मास्टर माइंड आहे ना, तो 100% कोणीतरी सुशिक्षित आणि चांगल्या पद्धतीचा
हातखंडा वापरणारा गुरु यांना मिळालेला आहे. कारण की सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण आढावा घेतो, जेव्हा एखादी गोष्ट करतो ना, तर ते तुम्हाला ते राजस्थानीचं सगळ्यात मोठं उदाहरण घ्या. राजस्थानीने भरमसाठ पैसा गोळा केला, 250 ते पावणे 300 कोटीच्या जवळपास ठेवी गोळा केल्या. पण ती ठेवी शेवटी बन्सल क्लासेस किंवा त्यांच्या ज्या विविध प्रोजेक्ट त्यांनी डोक्यात ठेवले होते त्याच्यात विनोद करण्याचा प्रयत्न केला. परंतु कुटेंचा मनसुंबा जरा मला विचित्र वाटतोय. हा विचित्र मनसुंबा काय होता? तो होता की शेअर मार्केटमध्ये आपल्या तिरुमला ऑइल इंडस्ट्रीच्या नावाने एंट्री करणं, तिरुमला ऑइल इंडस्ट्रीच्या नावाने IPO मिळवणं आणि शेअर मार्केटमधली हजारो कोटी रुपयांची उलाढाल यांना काही दिवसातच करायची होती. बहुधा हा फ्रान्सचा प्रवास त्याच दिशेने असणार आहे. ईडीला याचे सुगावेही लागतील, कारण की शेल कंपन्या कोणाच्या नावाने बोगस कंपन्या उगाच स्थापन करत नाहीत. मागं अदानीही चांगल्या पद्धतीने या शेल कंपन्याच्या माध्यमातून अडचणीत सापडले होते. आणि 100% ज्या काही गोष्टी मार्केटमध्ये उपलब्ध असतात ना, ते यातल्या 30% किंवा 40% गोष्टी फसव्याच असतात, याचीही आज आपल्याला प्रचिती मिळते. कारण की ऑनलाईनवर किंवा आपल्याला विविध कंपन्याच्या माध्यमातून जे आपल्याला गोत्यात घेतलं जातं, नेहमी आपल्याला दिवास्वप्न दाखवून फसवेगिरी केली जाते, हे नेहमी आपल्यासोबत घडतं आहे. आणि ह्याच्यातले 30 ते 40% स्वप्न अशाच पद्धतीने सर्वसामान्य माणसाची चुराडा होतात. त्याच्यातला हा एक प्रयोग कदाचित कुटेंनीही डोक्यात घेतला असावा. जेव्हा कोर्टामध्ये या 200 कोटी रुपयांचा विषय समोर आला, तर 200 कोटी रुपयावर कसलीही प्रोसिडिंग, कसल्याही प्रकारचा विषय हा मांडण्यातच आलेला नाही आहे. प्रोसिडिंग बुकच नाही आहे असं तपासी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर अशा पद्धतीनं हवाई जर खेळ चालत असतील, तर सर्वसामान्य माणसाची पैसे घेऊन यांची खर्च करायची मानसिकता तरी कशी होते? सर्वसामान्य माणसाला असा गंडा घालण्यामागे यांचा हेतू फक्त चुरे लावूच होता काय? परिस्थिती ही निवारण करून त्याच्यावर बिल्डिंगा बांधणं, त्याचा विकास करणं, हे प्रत्येक संस्थेचा एक ध्यास असतो. पण लोकांना चुनेच लावण्याची जर ध्यास असतील ना, तर अशा संस्था जास्त दीर्घकाळ टिकतही नाही. यांचा जो मनसुंबा असतो तो मनसुबा स्पष्टपणे समोर अशा पद्धतीने समाजासमोर येतो. आज अशा अनेक प्रश्नामध्येच प्रत्येकजण गुरफटला आहे. परंतु धन्य माना की या सगळ्या गोष्टीचे अधिकार आणि हे सगळे न्यायप्रविष्ट झाल्यामुळे काही लोकांनी, जे ज्ञानी लोक आहेत, आजही खूपशे लोकांनी आपली केस रजिस्टर्ड केली नाही आहे किंवा आपले पैसे दाखवण्यासाठी भीत आहेत. पण माझं आजही स्पष्ट मत आहे की तुम्ही जितके तुमचे पैसे लपवण्याचा प्रयत्न करताल, तुम्ही तुमच्या या कायद्याच्या चौकटीत येण्याचं तुम्ही स्वतः टाळताल ना, तेवढी पुन्हा तुम्हाला त्रास भोगण्याची वेळ येणार आहे. त्यामुळं हात जोडून विनंती आहे माझ्या ठेवीदार बांधवांना की तुम्ही जे आधी जो गुन्हा केला आहे, जो आधी तुम्ही अजाणतेपणी या मल्टीस्टेटमध्ये पैसे ठेवलेत, तो एक गुन्हाच आहे तुमच्या पद्धतीने. तुमच्या हाताने लावलेला तो सट्टाच आहे. परंतु आता दुसरा सट्टा खेळू नका. जे काही गोष्टी असतील, ज्या तुमच्याकडे असतील, त्या पोलीस दरबारी या गोष्टी मांडा. कारण की ह्या गोष्टी मांडल्याशिवाय तुम्हाला तुमच्यातली भीती आणि तुमच्यातला जो संभ्रम आहे ना, तो काढा आता. कारण की आता ही तुमच्या एकट्याचा प्रश्न राहिलेला नाही आहे किंवा तुमच्या व्यक्तिगत जीवनात प्रश्न राहिलेला नाही आहे. हा सार्वजनिक मंचावर आलेला प्रश्न आहे. आणि प्रश्न हा निवारण करण्यासाठी तुम्हाला कुठं ना कुठं तरी तुमची कैफियत मांडावीच लागेल. त्यामुळं हे अशा कॅन्या पद्धतीने चालणाऱ्या गोष्टींना आणि ज्या पद्धतीने आज ह्याचे एक पानं या पुस्तकाचे उघडत आहेत, त्या पुस्तकातला हा एक ईडीचा भाग म्हणजेच मनी ट्रेल, जो 200 कोटी रुपयाचा कुटेंनी फ्रान्समध्ये ट्रान्सफर केला आहे. आता त्याची सगळी परत आपल्याला समोर येतील, सगळ्या पानाचे विवरण आपल्याला समोर येतील. आणि यांनी नेमका हा प्रयोग कशासाठी केला होता, यांचा IPOच हा एक उद्देश होता का, इंटरनॅशनल फंडिंगच्या माध्यमातून अजून कोणते यांचे चक्रव्यूह होते, याची स्पष्टता लवकरच ईडीकडून स्पष्ट होईल. तरी बघूया पुढच्या तपासात काय येतं आहे. नमस्कार.